जय श्री कृष्ण. राधे राधे मित्रांनो. ही एक प्राचीन काळातील कथा आहे. भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्या निवासस्थानी आहेत. ते कैलास पर्वतावर बसून जगातील विधवा स्त्रियांबद्दल बोलत होते. तर बोलता बोलता माता पार्वती भगवान शिवांना म्हणाल्या, हे स्वामी, सकाळी एखाद्या विधवेचे चेहरा पाहिल्यास काय होते? त्यावर भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, हे खरे आहे की समाजात काही लोकांमध्ये विधवेचा चेहरा पाहावा की नाही याबद्दल गैरसमज आहे, किंवा तुम्ही ते पाहू नये का? आज मी सविस्तरपणे सांगणार आहे की या विषयावर संत आणि ऋषी मुनींनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे. हा भाग एक मौल्यवान धडा देतो. म्हणून देवी पार्वती सकाळी उठल्यावर एखाद्या विधवेचे चेहऱ्याकडे पाहावे की नाही याबद्दलची ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका. समाजातील काही लोकांच्या मनात भीती निर्माण होते. एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सकाळी तिचा चेहरा पाहिल्यास काय होते? आज समाजात लोकांनी निर्माण केलेले गैरसमज मला देवाच्या आणि संतांच्या वचनानुसार हा संभ्रम दूर करायचा आहे. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, जर कोणाची पत्नी मरण पावली तर दररोज सकाळी तिच्या चेहऱ्याकडे पहा. जर तसे असेल तर सकाळी एखाद्याने स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहावे की नाही? एखाद्या व्यक्तीच्या, मग ती स्त्री असो वा पुरुष, चेहऱ्याकडे पाहण्यात काय अडचण आहे. पण जर एखाद्याची पत्नी मरण पावली आणि तिने कपाळावर टिकली लावली असेल तर समाजातील काही लोकांना काय कळणार? जर ती टिकली मंगळसूत्र घालत असेल आणि भांगात कुंकू भरत असेल तर लोकांना समजते की ती विवाहित स्त्री आहे आणि एक जिवंत पत्नी आहे. पण जर तीच पत्नी टिकली मंगळसूत्र घालत नसेल किंवा भांगात कुंकू भरत नसेल तर लोक तिला पापी समजतात. ते तिला विधवा म्हणून पाहत नाहीत. पण जर एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर लोक सहज म्हणतात, हे काही वाईट लक्षण नाही. आणि जर त्यांना सकाळी लवकर एखादी विधवा दिसली तर ते म्हणतात, आता हे शुभ लक्षण आहे. भगवान शिव पुढे म्हणतात, देवी पार्वती, देव सर्व जीवांना जन्म देतो आणि देव मृत्यूही देतो आणि याचा कोणाशी कितपत संबंध आहे, एखाद्याचे कोणाकडे किती आहे, हे देवाने आधीच लिहून ठेवले आहे. म्हणून लोकांनी कोणाच्या चेहऱ्यावरून ते खरे आहे की खोटे याचा न्याय करू नये. जर सकाळी अशा प्रकारे एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहणे अशुभ मानले जात असेल तर प्रभू रामाचे वडील महाराज दशरथ यांचेही निधन झाले आणि त्यांनी आपल्या 3 पत्नींना विधवा केले. कौशल्य माता, कैकेयी माता, सुमित्रा माता, त्याही विधवा झाल्या होत्या. मग अयोध्येच्या लोकांनी त्यांचे चेहरे पाहिले नव्हते का? भगवान श्रीरामाने त्यांचा चेहरा पाहिला नाही का? पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, समाजातील काही लोकांची ही विचारसरणी आहे. हे देवी, पापी व्यक्तीला पाप दिसते, कपटी व्यक्तीला कपट दिसते, अप्रामाणिक व्यक्तीला अप्रामाणिकपणा दिसतो, ते दृश्यमान आहे. आणि सज्जन व्यक्तीला नीतिमत्ता दिसते, सद्गुणी आत्म्याला सद्गुण दिसतो. एकाच्या मनात जे विचार असतात तेच दुसऱ्या व्यक्तीलाही दिसतात. एखादी व्यक्ती याकडे अशा प्रकारे पाहते, जरी स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाला तरी देव पत्नीला जिवंत ठेवतो. का? कारण जो गेला आहे तो निघून गेलेला असतो. पण पत्नी जितके जास्त दानधर्म करते, प्रार्थना करते आणि चांगली कृत्य करते, तितकी जास्त ती देवाची उपासना करते. जर ती भजन करत असेल, चांगली कामे करत असेल, तर देवाचे नामस्मरण करत असेल, तर जसे पती काम करता करता मरण पावल्यास पत्नीला अर्धा पगार मिळतो, त्याचप्रमाणे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळणारे पुण्य आणि तिने दिलेले दान तिला मिळते. ती जी काही चांगली कामे करते त्यातील अर्धी रक्कम वजा करून तिच्या पतीच्या खात्यात जमा होते आणि पत्नीच्या निधनानंतर पतीने केलेली सर्व दान धर्म, चांगली कामे, सेवा आणि इतर चांगली कामे त्याच्या पत्नीच्या खात्यात जमा होतात. देवाने तुम्हाला सत्कर्म करण्याची मुभा दिली आहे. तुम्ही दानधर्म करावा, भजन गावे, एकादशीचे व्रत पाळावे आणि देवाची उपासना करावी. तुम्ही परमेश्वराची उपासना केली पाहिजे. त्याच्या पुण्यापैकी अर्धे पुण्य तिच्या खात्यात जमा होते. जर तुम्ही देवाला पाण्याचे भांडे अर्पण केले तर ते त्यातील अर्धे त्याच्या खात्यात जमा होते. आणि जेव्हा पती पत्नी एकत्र राहतात आणि एकत्र देवाची उपासना करतात आणि पत्नी जर ती उपवास करत राहिली आणि बसून राहिली तर कदाचित ते तिच्या खात्यात जमाही होणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती शिल्लक राहते आणि देवाच्या दृष्टीने हे लिहिले आहे की एक दिवस प्रत्येकालाच जावे लागेल, प्रत्येकाने राम राम म्हणावे,
माणसाने ईश्वर भक्तीत मग्न राहावे. कोणाचीही निंदा करणे चुकीचे आहे. हा मानवी सद्गुण नाही. हे कुठे लिहिले आहे? हे कोण म्हणते विधवेच्या चेहऱ्याकडे पाहू नये? हा सर्व कायद्याचा विषय आहे. तुम्ही याचा तपास करायला हवा. हा सर्व निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे हे सर्व चुकीचे आहे. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी, सर्व मानवजातीने देवाच्या भक्तीत मग्न राहावे. आपण प्रभू रामाचे स्मरण केले पाहिजे. जे लोक म्हणतात की विधवेच्या चेहऱ्याकडे पाहू नये, ते जगात पाप पसरवत आहेत. म्हणून आपण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून कोणालाही दुखावू नये. जर कोणी त्याच्या शब्दांनी कोणाला दुखावले गेले तर ते मोठे पाप करतो. मग माता पार्वती विचारते, हे प्रभू, स्त्री अकाली विधवा का होते? एकनिष्ठ पत्नीकडून असे कोणते पाप घडते ज्यामुळे स्त्री विधवा होते का? स्त्री विधवा होण्यापूर्वी तिची काही चिन्हे दिसतात का? आणि तिच्या शरीराच्या कोणत्या भागावरून ती विधवा होईल की नाही हे कळते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे. हे खरे आहे की काही स्त्रियांच्या नशिबात अकाली विधवा होणे लिहिलेले असते. त्या आपल्या पतीशी एकनिष्ठ असल्या तरी एक छोटीशी चूक ही स्त्रीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. एक स्त्री विधवा होते आणि तिच्या शरीराचा एक विशिष्ट भाग ही तिचे वैधत्व दर्शवतो. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, हे अत्यंत गुप्त सत्य सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. या गोष्टीत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणून ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. पुढे भगवान शिव माता पार्वतीला एक अतिशय सुंदर गोष्ट सांगतात. या कथेच्या माध्यमातून भगवान शिवाने सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या शिकवणी दिल्या आहेत. म्हणून तुम्ही ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकलीच पाहिजे. ही कथा अर्धवट ऐकणे हे पाप आहे. ही कथा अपूर्ण मानली जाते. भगवान शिव ही कथा सांगताना म्हणतात, हे देवी पार्वती, एकेकाळी एका श्रीमंत देशात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला एक मुलगा आणि 3 मुली होत्या. त्याच्या 3ही मुलींची लग्ने श्रीमंत घराण्यांमध्ये झाली. मात्र त्या व्यापाऱ्याच्या एका मुलीवर संकट कोसळले. लग्नानंतर काही वर्षांनी, बऱ्याच वर्षानंतर ती विधवा झाली आणि अत्यंत दयनीय जीवन जगू लागली. त्या विधवेचे नाव जमुना होते. जमुना एक अतिशय सुंदर, सद्गुणी आणि निष्ठावान स्त्री होती. पण तिचे नशीब तिचे आधीच ठरलेले होते. जे काही अशुभ होते त्यातले लिहिलेले होते. जमुनाच्या लग्नाच्या वेळी तिच्या नवऱ्याने तिचे सुंदर रूप आणि तिच्या वडिलांची संपत्ती पाहिली होती. म्हणूनच त्याला लवकरच आपला देह त्यागावा लागला. लहानपणापासूनच जमुनाच्या शरीरावर वैधवाची लक्षणे दिसत होती, पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. जमुनाच्या मागील कर्मामुळे या जन्मात विधवा होणे तिच्या नशिबात होते. त्यानंतर भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, मी आत्ता तुला यमुनेच्या मागील जन्माची कथा सांगत आहे. लक्षपूर्वक ऐक. जमुना पूर्वी एका व्यापाऱ्याची मुलगी होते. तिचा जन्म घरीच झाला. तिचे नाव सरिता होते. तो व्यापारी राजाचा खूप लाडका होता. त्यामुळे त्याचे घर संपत्ती आणि समृद्धीने भरलेले होते. त्याच्याकडे असलेल्या अमाप संपत्तीमुळे तो व्यापारी खूप गर्विष्ठ आणि अहंकारी बनला होता. तो आपल्या मुलीवर, सरितावर खूप प्रेम करायचा, कारण ती त्याची एकुलती एक मुलगी होती. सरिता खूप सुंदर होती आणि वडिलांच्या लाडामुळे ती बिघडली होती. त्याने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि तिला कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे सरितेला तिच्या आयुष्यात कधीही दुःख भोगावे लागले नाही आणि तिला तिच्या सौंदर्याचा प्रचंड अभिमान होता. मग जेव्हा सरिता मोठी झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचा विचार केला. पण त्यांची एक अट होती, जो कोणी तिच्याशी लग्न करेल तो जावई म्हणून तिच्या वडिलांच्या घरी तिच्यासोबत राहील. म्हणून त्या व्यापाऱ्याने आपल्या सर्व नातेवाईकांना बोलावले. ही बातमी सर्वत्र पसरली होती आणि अनेक विद्वान व व्यावसायिक तिला पाहण्यासाठी सरिताच्या घरी आले. पण सरितेला कोणीही आवडत नव्हते. सरिताने अनेक विद्वान व्यापाऱ्यांचा अपमान करून त्यांना घरातून हाकलून दिले होते. मग एके दिवशी एक अतिशय देखणा संत तिच्या घरी भिक्षा मागायला आला आणि ती त्याच्यावर मोहित झाली. ती तिथेच होती आणि आपल्या वडिलांना सांगू लागली की, बाबा, मी त्याच भिकारी महात्म्याशी लग्न करीन.
तेव्हा हे ऐकल्यावर सरिताच्या वडिलांनीही संमती दिली आणि त्या भिक्षू महात्माला सरिताशी लग्न करण्याची परवानगी दिली. जेव्हा सरिताला यासाठी विचारले गेले तेव्हा त्या साधू संतांनीही होकार दिला. मग सरिता आणि त्या संतांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सरिता खूप आनंदी होती. तिला तिचा इच्छित जोडीदार मिळाला होता. लग्नानंतर काही दिवस सरिता आपल्या पतीसोबत मोठ्या प्रेमाने आणि काळजीने राहिली. पण काही दिवसांनंतर सरिता तिचे खरे रूप दाखवू लागली. सरिता आपल्या पतीला नोकरासारखी वागणूक देऊ लागली. तिला समजू लागली. त्याच्या आज्ञा पाळण्याऐवजी ती त्याला आज्ञा देऊ लागली आणि सरिता आपल्या पतीला त्याच्या नावाने हाक मारू लागली. आपल्या पतीचे पाय दाबण्याऐवजी ती स्वतःच्या पतीकडून आपले पाय दाबून घेऊ लागली. सरिता हट्टी होती. ती अनेकदा नवऱ्याला न कळवता घरातून निघून जायची. ती त्याचे कधीच ऐकत नसे. ती नेहमी त्याच्या आधी जेवायची. ती कोणत्याही धार्मिक कार्यात त्याच्यासोबत सहभागी होत नसे आणि एकटीच राहायची. आपल्या पत्नीचे वागणे पाहून सरिताचा नवरा खूप दुःखी झाला. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने कधीच ऐकले नाही. सरिता ती नेहमीच मनमानी वागायची. एका स्त्रीने आपल्या पतीशी असे वागू नये हे सरिताच्या आईने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण सरिताने तिच्या आईचे कधीच ऐकले नाही. तिने जाणून बुजून आपल्या पतीचा अपमान केला. रात्रंदिवस ती त्याच्याबद्दल वाईट बोलायची, त्याला शिवीगाळ करायची आणि अशी घृणास्पद कृत्ये करायची. सरिताचा पती सुद्धा तिच्यामुळे खूप त्रस्त होता. मग एके दिवशी खूप विचार विनिमय केल्यानंतर तिने सरिताला सोडून जायचे ठरवले. सरिताचा नवरा कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. त्याने सरिताला सोडून दिले. तो वनात गेला आणि तपश्चर्या करू लागला. कारण शास्त्र सांगते की शहाण्या माणसाने दृष्ट आणि स्वैराचारी पत्नीचा त्याग करावा, नाहीतर तोही तिच्या पापात भागीदारी होतो. म्हणून सरिताचा नवरा तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला होता. पण सरिताने आपल्या नवऱ्याला शोधण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता आणि ती आपल्याच घरात आनंदाने राहत होती. तेव्हा सरिताच्या आईने तिला खूप सांगितले. सरिताच्या आईने तिला नवऱ्याची मनधरणी करून त्याला घरी परत आणण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. पण सरिता म्हणाली, सोडून द्या आई, माझा भीक मागणारा नवरा तसाही काही कामाचा नाही. त्याच्याशी लग्न करून मी त्याच्यावर उपकारच केले, पण त्या मूर्खाने मला सोडून दिले आहे. अशा मूर्ख नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा मी एकटी राहिलेलीच बरी. मी इतकी सुंदर आहे की कोणताही पुरुष माझ्याशी लग्न करेल. सरिताकडून अशा गोष्टी ऐकून तिची आई सुद्धा दुःखी झाली. दरम्यान सरिताचा नवरा ध्यान आणि तपश्चर्येत मग्न होऊन सांसारिक आसक्तींपासून मुक्त झाला आणि स्वतःला देवाच्या उपासनेत वाहून घेतले. मग काही दिवसांनी सरिताच्या वडिलांसोबत एक दुःखद घटना घडली. एका रक्षकाने त्यांना राजवाड्यात चोरी करताना पकडले आणि ही गोष्ट राजाला कळवली. राजा प्रचंड संतापला आणि त्याने त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली. त्याने तिची संपत्ती जप्त करून त्याला तुरुंगात टाकले होते. सर्वस्व गमावल्यामुळे सरिता खूप गरीब झाली आणि तिच्या आईला आणि सरिताला दुसऱ्यांच्या घरी काम करण्यास भाग पाडले होते आणि सरिताच्या वडिलांना तर सोडूनच देण्यात आले होते. तो तुरुंगात असताना तिला आणि तिच्या आईला सगळी कामं करावी लागत होती. त्यामुळे सरिताला एकटेपणा जाणवू लागला. घरात पुरुष नसल्यामुळे तिला मदत करायला कोणी नव्हते. म्हणून आता सरिताला तिच्या पतीची वाट पाहावी लागली. त्यामुळे तिला त्याची आठवण येऊ लागली. पण सरिताचा नवरा तो जंगलात एका ऋषीप्रमाणे बसला होता. सरिता आपल्या पतीला शोधायला निघते. ती जंगलात गेली होती, पण तिला नवरा कुठेच सापडला नाही. ती संपूर्ण जंगलात भटकू लागली, पण तिला तिचा नवरा सापडला नाही. मग ती विश्रांतीसाठी बसली असताना अचानक एक सिंह प्रकट झाला आणि त्याने सरितावर हल्ला केला. त्या हल्ल्यात सरिताचा जीव गेला होता. मृत्यूनंतर 3 यमदूतांनी सरितेला यमलोकात ओढले. सरिता जेव्हा यमलोकात यमराजाला पोहोचली तेव्हा यमराजाने तिच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केले. तेव्हा यमराज म्हणाले, ही स्त्री अत्यंत पापी आहे. तिने आपल्या पतीचा कधीच आदर केला नाही.
तिने केवळ वारंवार त्याचा अपमान केला आहे. ती त्याला नावाने हाक मारायची आणि शिवीगाळही करायची. ती त्याला नोकरासारखी वागणूक देत असे. अशा दुष्ट स्त्रीला नरकात पाठवलेच पाहिजे. आणि म्हणून सरिता नरकात गेली आणि नरकात अनेक वर्ष यातना भोगल्यानंतर सरिताने आपल्या मागील जन्मातील कर्मांचे प्रायश्चित्त केले. सरिताने केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तिचा पुनर्जन्म झाला. त्या पापामुळे सरिताच्या शरीरावर वैधव्याची लक्षणे दिसू लागली. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आता मी तुला त्या लक्षणांविषयी सांगेन. पार्वती, ज्या स्त्रीमध्ये ही लक्षणे दिसतात ती अकाली विधवा होते. याची चिन्हे मी आता तुला सांगणार आहे. भगवान शिवाने विधवेची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. जर एखाद्या स्त्रियाच्या पायांना घाम येत नसेल, त्यावर कोणतेही पुरळ दिसत नसेल आणि ते गुळगुळीत व मऊ असतील तर ती सुख लोलूप किंवा श्रीमंत स्त्री नसते. जर एखाद्या स्त्रीच्या पायांचा अंगठा गोल असेल तर ती आपल्या पतीशी एकनिष्ठ असते आणि तिच्याकडे संपत्ती असते. जर एखाद्या स्त्रीच्या पायांच्या बोटांवर शिरा दिसत असतील तर ती एक व्यभिचारी दुर्दैवी स्त्री असून तिची बोटे खूप लहान असतात. अंगठा असलेली स्त्री त्रासदायक असते आणि तिला वेदना होतात. जर अंगठ्याचा ठसा उमटला असेल तर त्या स्त्रीची गर्भधारणा क्षमता कमकुवत असते. जर एखाद्या स्त्रीची तर्जनी तिच्या अंगठ्यापेक्षा लांब असेल तर ती स्वच्छंदी स्त्री असते, म्हणजेच तिचे अनेक पुरुषांशी संबंध असतात. जर एखाद्या स्त्रीच्या पायाची बोटे एकमेकांना लागून जवळ असतील आणि जर पाय गोल आणि स्थळ असतील आणि नखे पातळ व लहान असतील तर ती श्रीमंत होईल आणि सासरच्या घरी सुखी राहील. त्यानंतर भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, मी आता विधवेच्या पायांचे वैशिष्ट्य सांगेन. जर एखाद्या स्त्रियाचा पायाचा अंगठा खूप मोठा आणि पुढच्या बाजूला गोल असेल, तिची नखे वाकडी असतील आणि अंगठ्यावरील शिरा दिसत नसतील तर ती स्त्री विधवा होण्याची शक्यता असते. जर एखाद्या स्त्रीचे हात खूप लांब असतील तर तिला मृत्यूपर्यंत यातना भोगाव्या लागतील. जर तिचे पाय मांसहीन असतील तर तिच्या सासरच्या लोकांचे भाग्य उद्ध्वस्त करेल. जर एखाद्या स्त्रीची अनामिका बोट नसेल तर तिला तिच्या भविष्याचे प्रतीक मानले जाईल. जर ती बोटांपेक्षा खूपच लहान असेल तर ते संघर्ष निर्माण करते आणि घरातील वातावरण असह्य बनवते. जर स्त्रीच्या पायांचे मधले बोट जास्त लांब असल्यास ती स्त्री लग्नासाठी अयोग्य असते. चालताना पाय आपटून आवाज करणारी स्त्री आपल्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, याच गुणांमुळे यमुना अकाली विधवा झाली. मागील जन्मातील कर्मेच स्त्रीला वैधव्य देतात. जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते तिचा मृत्यू अटळ असतो. जर एखादी स्त्री आपल्या पतीचा अनादर करत असेल, त्याला शिवीगाळ करत असेल आणि त्याचे जेवण करण्यापूर्वीच जेवत असेल तर ती अकाली विधवा होईल हे निश्चित. एक कनिष्ठ पत्नी कधीही कोणाचा जीव घेत नाही, तर त्याचा कधीही अपमान करत नाही, त्याला नावाने हाक मारत नाही आणि नेहमी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून त्याच्या इच्छेनुसार वागते. त्या स्त्रीवर कधीही संकट येणार नाही आणि मृत्यूनंतर तिला माझ्या धामात स्थान मिळेल. यानंतर ती माझ्या जगात येते. अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला एक अत्यंत महत्त्वाची कथा सांगितली. भगवान शिवाने ही कथा देवी पार्वतीच्या माध्यमातून सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितली. ज्यामुळे जो कोणी भगवान शिव आणि देवी पार्वतीची ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकेल त्यालाही तेच आशीर्वाद प्राप्त होतील. त्याची सर्व पापे नष्ट होतील. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.